लोकसभा निवडणूक लढवणार नाही, विश्वजित कदमांचा खुलासा। सांगली महापालिकेत एलईडी योजना रखडली, शहरे अंधारात, खेड्यांमध्ये मात्र लखलखाट। पाणी आरक्षणाअभावी 73 गावांची प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना रखडली। कडेगाव तालुक्यातील शासनाच्या कर्जमाफी आदेशाच्या आशेमुळे कर्जाच्या थकबाकीत वाढ। दाखल्यांसाठी जास्त पैसे घेतल्यास सेतू केंद्रांवर कारवाई, जिल्हाधिकारी विजयकुमार काळंपाटील यांचा आदेश। कांदा फुकटात म्हणून लगेच घेतला, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांवर टीका। वेळ पडल्यास अन्याय सहन न करता झोडून काढू, खासदार राजू शेट्टींचा विमा अधिकाऱ्यांना इशारा। ठाकरे चित्रपट शिवसेनेच्या फायद्यासाठी काढला नाही, खासदार संजय राऊत। राज्यात 5 मार्च पर्यंत 20,000 शिक्षकांची होणार भरती प्रक्रिया, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची माहिती। आणि पैसा असलेल्यांना मायावती देतात तिकीट, भाजपा आमदार सुरेंद्र सिंग यांची टीका। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शुक्रवारी काँग्रेस कमिटी पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली। सांगली लोकसभा मतदारसंघातून तगडा उमेदवार देण्याचं जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आश्वासन दिलं होतं। त्यानुसार काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांनी काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डासमोर लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं। त्यानंतर या बैठकीला माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील व काँग्रेस शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची शिफारस करण्यात आली। राज्य शासनाच्या निर्णयानुसार एलईडी दिव्यांनी खेडी उजळली असून महापालिका क्षेत्रात मात्र एलईडी योजनेची अंमलबजावणी होत नसल्यानं शहरात अजूनही एलईडी योजना राबवली गेली नाही। 2 वर्षांपूर्वीच आदेश मिळाले असूनही ठेकेदार कंपनी नियुक्त झाली, शासनानं करारही केला, पण खर्च वाचवण्याच्या नावाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका परिसरात अजूनही अंधारच आहे। महानगरपालिकेमध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांची बैठक भरली होती। स्वच्छता करण्यासाठी प्रशासनाला सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले होते। आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या आदेशानं संबंधित कंपनीकडून शहरातील 31,800 विद्युत दिवे बदलण्याचा आदेश सादर झाला। जानेवारीच्या महासभेत हा प्रस्ताव सादर करण्यात आला। यावेळी महासभेत एलईडी दिव्यांमुळे महापालिकेचा कमी, ठेकेदाराचा जास्त फायदा होतोय असा सूर आळवण्यात आला। दुष्काळग्रस्त जत तालुक्यातील 73 गावांना योजनेची मोठी गरज आहे। पाणी आरक्षण न मिळाल्यामुळे बिरनाळ तलावाची जत तालुक्यातील 73 गावांची प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना रखडली आहे। जिल्हा परिषदेत नळ व्यवस्थापन व स्वच्छता समिती सभा संग्रामसिंग देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली। यावेळी जत तालुक्यातील पाणी टंचाईबाबत विक्रम सावंत व स्नेहलता जाधव यांनी लक्ष वेधलं। टँकरसाठीचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालय स्तरावरती प्रलंबित असल्यानं सांगितलं जात आहे, तर तलावात पाणी आरक्षण मिळावं आणि पावसाळ्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत तलाव भरण्यात यावा असंही यावेळी सुचवण्यात आलं। जिल्ह्यातील PCPNDT कायद्यात येणाऱ्या सर्व स्त्रीरोग तज्ज्ञ सोनोग्राफी केंद्राची माहिती एकत्र असणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने संगणकीय आज्ञावली निर्माण करावी, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची माहिती एका दृष्टिक्षेपात ऑनलाईन मिळू शकेल। भ्रूणहत्या रोखण्यासाठी हा सांगली पॅटर्न राज्यात आदर्श ठरावा असे सूचित करून जिल्हाधिकारी वी.ना. काळम यांनी राष्ट्रीय बालिक दिन दिनांक 24 जानेवारी निमित्त 21 ते 26 जानेवारी या कालावधीत जिल्ह्यात आयोजित विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवावा असे निर्देश आज येथे दिले। महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा 14 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेसाठी सांगली जिल्हा फुटबॉल संघाची निवड करण्यात आली आहे। जालना येथे दिनांक 21 ते 27 जानेवारी 2019 दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार नदी प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लघु आणि दीर्घ कालावधीच्या उपाययोजनांबाबत 31 जानेवारीपूर्वी कृती आराखडा सादर करावा असे निर्देश जिल्हाधिकारी वी.ना. काळम यांनी आज येथे दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित
जिल्हा पर्यावरण समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उपायुक्त मौसमी बर्डे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, महाराष्ट्र निर्माण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी LS भड यांच्या नगरपरिषद मुख्याधिकारी व प्रतिनिधी, आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते। सांगलीतील कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीची आशा लागल्यामुळे त्यांनी कर्जाचे हप्ते भरणं बंद केलंय। त्यामुळे शेतीसह इतर कर्जाची थकबाकी ही 38 कोटींच्या घरात गेली आहे। दरवर्षी तालुक्यातील सरासरी 6 कोटीपर्यंतच कर्जाची थकबाकी असायची, पण यावर्षी 6 पटीनं थकबाकी वाढली आहे। तालुक्यातील 64 पैकी 60 सोसायट्यांमधून पीक कर्ज व मध्यम मुदत कर्ज वाटल्या जात होतं। शासनानं कर्जमाफी जाहीर केल्यानंतर शेतकऱ्यांनी कर्जाचे हप्ते भरणं बंद केलंय। आता डबल डाऊन। सेतू केंद्रानं विद्यार्थ्यांकडून विहित शुल्कापेक्षा दाखल्याची अधिक रक्कम मागितल्यास तहसीलदाराने फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले असून मधल्या काळात सातत्यानं अनेक केंद्रांची तपासणी करून सेतू केंद्रांवरती दंडात्मक कारवाई केली तरी देखील सेतू केंद्रांवर विद्यार्थ्यांकडून जास्तीची रक्कम घेतली जाते असं मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं सांगितलं आहे। तर अशी ही बाब निषेधार्थ व बेकायदेशीर आहे। असे पैसे जर विद्यार्थ्यांकडून सेतू केंद्रांवर घेत जात असतील तर त्यांनी थेट तक्रार करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले। तर सेतू केंद्राबाहेर जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करण्याचे आदेशही देण्यात आलेत। कर्जाच्या ऐवजी इन्शुरन्स पॉलिसीची जबरदस्ती केली जाणं हे शेतकऱ्यांचा फायदा घेण्यासारखं आहे असं बोलत खासदार शेट्टींनी सरकारला लक्ष केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करून घेणार नाही, वेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झाडून काढू असा इशारा शेट्टींनी दिलाय। जर अशी तक्रार शेतकऱ्यांकडून आली तर बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा आग्रह धरेन असं राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय। 5 मार्चपर्यंत राज्यात 20,000 शिक्षकांची भरती होईल आणि ही भरती प्रक्रिया आता थांबणार नाही असं आश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिलंय। अनेकदा DED, BEd आणि TET पास असलेल्यांना नोकरी न मिळाल्यानं बेरोजगारीला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे भरतीचं नवं आश्वासन शिक्षण मंत्र्यांनी दिलंय। मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं महिलांसाठी शबरीमाला मंदिराचा मार्ग खुला केला होता। त्यानंतर महिन्याभरापूर्वी 2 महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश केला। त्यावरून केरळमध्ये हिंसाचाराचं प्रकरण वाढलं होतं। याबाबत शुक्रवारी केरळ सरकारकडून अधिकृत माहिती देण्यात आली। यामध्ये 51 महिलांनी शबरीमाला मंदिरात प्रवेश करून दर्शन घेतल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली। केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच माहिती देण्यात आली आहे। धमक्यांचे फोन आल्यानंतर बिंदू व कनकदुर्गा या महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। देशाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायाधीश NP राव आणि न्यायाधीश दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाकडून या प्रकरणी याचिकेत सुनावणी करण्यात आली। त्यानुसार दोघांनीही 24 तास पोलीस संरक्षण देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले। कांद्याचे दर पडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कांदा फुकट वाटण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना धारेवर धरत म्हणाले की कांदा मुख्यमंत्र्यांना कुरिअरने पाठवला, सरकारला काहीच फरक पडत नाही, उलट फुकट मिळतोय म्हणून घेऊन टाकला। आघाडी सरकारनं कांद्याला 350 रुपये अनुदान दिलं होतं आणि आता मात्र 200 रुपये अनुदान सरकारनं दिलंय असा कांदा प्रश्नावरती बोलत त्यांनी सरकारवरती हल्लाबोल केला। यावेळी निर्धार परिवर्तनाची सभा निफाड इथं पार पडली। भाजप सरकारनं नाशिकमध्ये पालकमंत्री जळगावात जिल्ह्यातून आयात केले। नाशिककरांनी पालकमंत्री बनवण्यासाठी एकाही भाजपच्या नेत्याला दिलं नव्हतं का असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला। चाळीसगाव येथील सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी जलयुक्त शिवारचं बिंग फुटेल म्हणून दुष्काळग्रस्त गावांना टँकर दिला जात नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केलाय। संपूर्ण जळगाव जिल्हा दुष्काळाने त्रस्त असूनही सरकारनं त्या ठिकाणी काहीच दिलं नाही। पाण्या वाचून सरकारनं जगायचं कसं असा सवाल अजितदादा पवार यांनी सरकारला केलाय।
आमचे नेते शरद पवार कृषी मंत्री असते तर शेतकऱ्यांचे हाल झाले नसते. साहेबांनी 71,000 कोटींची कर्ज माफ केलीत, तर आज किती लोकांना कर्जमाफी मिळाली, असा संवाद अजित पवार यांनी केला. आर आबा पाटील यांनी डान्सबार परत चालू होऊ नये म्हणून कायदा केला होता, पण भाजप सरकारनं डान्सबारची नीट बाजू कोर्टात मांडली नसल्यानं डान्सबार पुरा सुरू होणार आहेत. भाजपनं हा काळा दिवस पाहायला लावला असा आरोप अजित पवार यांनी केलाय. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील आधारित ठाकरे चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होतोय. 2019च्या निवडणुका लक्षात घेऊन केवळ शिवसेनेच्या फायद्यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र या चित्रपटाच्या निमित्तानं गेल्या 4 वर्षांपासून काम सुरू आहे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी सगळे आरोप खोडून काढलेत. मोदी सरकार येत्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सरकारी अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 4.5 वर्षांच्या कार्यकाळात भारत सरकारवरील कर्जात 49% वाढ झाली असून ते आता 82 लाख कोटी रुपयांवर पोहोचलंय. शुक्रवारी केंद्र सरकारचा कर्जावरील स्टेटस रिपोर्ट सादर करण्यात आला. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी देशभरातील 6,000 रेल्वे स्थानकांवरती तसंच 12,000 प्रवासी ट्रेनमध्ये CCTV कॅमेरे बसवणार अशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली. त्यानंतर सर्व रेल्वे स्थानकं वायफाय इंटरनेटनं जोडणार असल्याचंही पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं.